दरम्यान सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं असं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे। सैफ त्यांना मुलाचं नाव हे तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं गेलं असं देखील आव्हाड म्हणाले। सैफवर जीवे मारण्याच्या हेतूनच वार केल्याचं दिसतंय अशी शंका देखील आव्हाड यांनी उपस्थित केली आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष सैफ अली खान त्यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनं तपास होणं आवश्यक आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत पाहता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे।